गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर जे मुख्य सूत्रधार आहे हे पोलिसांच्या अटकेमध्ये आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. आधी जे 5 जण होते त्यांच्यावर मकोका लावण्यात आला होता. जेव्हा धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं त्यानंतरच ज्या घडामोडी आहेत त्या झटपट घडायला लागल्या आणि त्यानंतर जे वाल्मिक कराड आहेत यांच्यावर देखील मकोका लावण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसरीकडं आज न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं आणि त्यांना जवळजवळ 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतरच पुन्हा एकदा 7 दिवसानंतर सुनावणी होणार आहे. सर्व पोलिसांना आणि CIDला सांगितलं आहे की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तपास लावा आणि 7 दिवसानंतर पुन्हा कोर्टामध्ये हजर राहा. वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची कोठडी मिळाल्यानंतर इकडं मकोका लावल्यानंतर देखील त्यांच्या पत्नी त्याचबरोबर जे वाल्मिक कराड समर्थक आहे हे देखील आक्रमक झालेले आहे. त्यांनी देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यावर सुरेश धस यांनी देखील म्हटलं आहे की जी मुख्य मुन्नी आहे तिला आधी तिनं समोर यावा, तिनं बोलावा असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराड हे तर आता मकोका लागलाच आहे, पण मुख्य मुन्नीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी देखील सुरेश धस यांनी मागणी केलीच आहे. त्याचबरोबर ज्या अंजली दामानी आहे यांनी देखील म्हटलं आहे की काही आंदोलन वगैरे काही करून होणार नाही. वाल्मिक कराड यांच्यावर जवळजवळ 14 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अनेक गुन्हे आहेत. खंडणीचे आहे, जे शस्त्र आहे त्याचे गुन्हे आहेत, त्यानंतर किडनॅपिंगचे आहे, अनेक गुन्हे आहेत. त्यामुळं त्यांना वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन अंजली दामानिया यांनी सांगितलं आहे कुणीही यांना वाचवू नये. जर वेळ पडली तर कुणीही या प्रकरणामध्ये गुंतू शकतं असा देखील दावा दामानिया यांनी केला आहे.